त्या रोहित पवारला श्रेय द्यायचं का त्याच्यावर टीका करायची, अपश्रेय द्यायचं, हे तुम्ही ठरवा. पण वस्तुस्थिती, परिस्थिती, सत्यस्थिती जी आहे ती आपल्याला कबूल करायला पाहिजे. आणि ती म्हणजे रोहित पवारनी अजितदादांच्या कुटुंबाप्रती, सुनेत्रा वहिनी, सुनेत्रा देवी, जय पार्थ यांच्याकडे कोणत्याही प्रकारे सहानुभूतीची लाट जाणार नाही अशी व्यवस्था केली. अशा प्रकारे प्रचार केला, अशा प्रकारे अपप्रचार केला आणि सहानुभूतीची लाट त्यांच्याबाबत निर्माण होऊ नये दिली. दुसरी गोष्ट, संपूर्ण प्रक्रियेमध्ये जी प्रक्रिया रोहित पवारनी राबवली त्यामध्ये त्याचं उद्दिष्ट कायम हे राहिलं की अजितदादांनंतर अजितदादांची अशी राष्ट्रवादी अस्तित्वात नाही. हे नॅरेटिव्ह त्यांनी एकदम प्रभावीपणे मांडलं की ही काही राष्ट्रवादी जी आहे आता, ज्याच्या अध्यक्ष सुनेत्रा देवी आहेत अखिल भारतीय पातळीवर आणि महाराष्ट्रात तटकरे आहेत, ही अजितदादांची नाही. ही तटकरे, प्रफुल्ल पटेल, भुजबळ आणि मुंडे यांची आहे. आणखीन एक गोष्ट केली रोहित पवारनी, या अपघाताला घातपात ठरवण्याचं एक नॅरेटिव्ह मांडलं. माझ्या मते ते नाहीये, हा घातपात नाहीये, हा अपघात आहे. आणि तो दृश्यमानता, तिथले मेंटेनन्स, विमानाचा मेंटेनन्स हा पण एक मुद्दा येईल कदाचित अहवालामध्ये. पण बेसिकली हा घातपात नाही आहे, हा अपघात आहे. आणि अपघात हा मानवी चुकीमुळे होऊ शकतो, परिस्थितीमुळे होऊ शकतो, तांत्रिक चुकीमुळे होऊ शकतो. तर या ठिकाणी दृश्यमानता हा आणि जजमेंट, एरर ऑफ जजमेंट हा मुख्य मुद्दा दिसतोय. पण तरी देखील हा अपघात असून देखील आता महाराष्ट्रातल्या किती टक्के म्हणू, 90% लोकांना हे पटवून देण्यात, 90% पटवून देण्यात रोहित पवार यशस्वी ठरलाय की हा अपघात नाही, हा अजितदादांच्या विमानाला जाणीवपूर्वक केलेला घातपात आहे, षड्यंत्र आहे, कट आहे, कारस्थान आहे, दादांची हत्या केली गेलेली आहे. हे नॅरेटिव्ह त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या निकषांवर आपलं नॅरेटिव्ह घासून दाखवलं. आणि त्याला हवं त्या पद्धतीने, जसं कोर्टामध्ये आपण बघतो की दोन्ही बाजूनी युक्तिवाद होतात. आरोपीकडूनही युक्तिवाद होतो, फिर्यादीकडूनही होतो. आणि वकील जर दोघांची चांगले असतील तर आरोपीचा युक्तिवाद ऐकताना, आरोपीच्या वकिलाचा ऐकताना असं वाटतं की हा आरोपी निर्दोष आहे. आणि फिर्यादीचा वकील जेव्हा बोलतो तेव्हा वाटतं अरे हा दोषी आहे. कधी कधी आरोपीच्या वकिलाची ताकद जास्त ठरते, आर्ग्युमेंट, युक्तिवाद प्रभावी ठरतो आणि फिर्यादीचा कमी पडतो, तर मग तो निर्दोषी सुटतो. आता इथे असं झालं की फिर्यादी आहे रोहित पवार आणि आरोपी जरी नाव नसलं घेतलं तरी देखील आरोपीच्या पिंजऱ्यात रोहितने उभे केलेली माणसं आहेत. त्याच्यामध्ये नाव न घेता सुनेत्रा देवी आहेत, नाव न घेता जय आहे, नाव न घेता पार्थ आहे, सूचित पद्धतीने प्रफुल्ल पटेल आहेत, तटकरे आहेत, भुजबळ एवढे नाही आहेत, मुंडे एवढे नाहीत. पण तरी काय म्हणतात त्याला, डायरेक्ट अपराधी आणि सह आरोपी या पिंजऱ्यात उभं केलंच आहे रोहितने, त्यांना यशस्वीपणे केलंय. आज महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट खरी आहे की तटकरे तसं काही वादग्रस्त फार माणूस नव्हता. भुजबळ वादग्रस्त होते वेगवेगळ्या कारणांनी, पण तटकरेंच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये न जमेत ना खर्चात अशी भावना होती. आहेत अध्यक्ष आहेत, काही करता येत नाही, करत नाहीत असंही नाही, आहे नावाला बसवलंय, अजितदादा आहेत, पॉवरफुल आहेत, त्यांना एक पपेट हवा आहे म्हणून तटकरेंना बसवलाय. पण ह्यांनी, रोहितनं जो प्रचार केला, ज्या पद्धतीने गेम फिरवला, त्याच्यामुळे तटकरे कधी त्यांच्या आयुष्यात नव्हते एवढे महत्त्वाचे ठरले. नुसते महत्त्वाचे नाही ठरले तर आरोपी ठरले, गुन्हेगार ठरले. हो ना, अजितदादांच्या स्वप्नांना तडा देणारे असे कुणीतरी ते खलनायक आहेत, ही भावना निर्माण झाली. तटकरे इतके बदनाम, त्यांच्यावर इतक्या प्रकारचे भ्रष्टाचाराचे पण वेळोवेळी आरोप झाले, चौकशा झाल्या, त्यांच्यावरही
केंद्रीय यंत्रणांची मेहर नजर झाली होती, पण इतके बदनाम कधी झाले नव्हते जेवढे रोहितने केले. प्रफुल्ल पटेलांना बदनाम करणं सोपं होतं की मुळातच सगळे एअरपोर्ट झाले, तेव्हाही त्यांना मंत्रिपद सोडायची पाळी आली, ती स्कॅम्सच्या संदर्भामध्येच आली होती. त्यामुळे असे ते आर्थिक भ्रष्टाचारासाठी बदनामच होते. पण पॉलिटिकल दलाल म्हणून त्यांची इमेज होती. पण पॉलिटिकल दलाल ही इमेज रोहित पवारनी बदलून पॉलिटिकल भडवा इथपर्यंत नेली. फरक आहे. नुसतं दलाल असणं, एजंट असणं आणि भडवेगिरी याच्यामध्ये फरक आहे. यांनी ती भडवेगिरीपर्यंत नेऊन त्यांना इतकं बदनाम केलं की आता प्रफुल्ल पटेल काही बोलतील त्याच्यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही. आणि आणखीन एक जे नॅरेटिव्ह त्यांनी पसरवलं की सुनेत्रा देवींना या चौघांनी, भुजबळ, मुंडे, प्रफुल्ल आणि सुनील तटकरे यांनी होस्टेज धरलाय, वेठीस धरलाय. त्यांना डिजिटल अरेस्ट असते तशी एक पॉलिटिकल अरेस्ट केली आणि हे नॅरेटिव्ह पण त्याचं पुढे गेलंय. याचा परिणाम असा झालाय, फार वाईट परिणाम झालाय की अजितदादांचा पक्ष, जी राष्ट्रवादी, ज्याच्यात आमदार आहेत, आता खासदार पण आहेत, बऱ्यापैकी आमदार त्यांच्याबरोबर आहेत, तो पक्ष डिमोरलाइज झालाय. नुसतं डिमोरलाइज नाही झालाय, तर त्याच्या नैतिकतेवर, अस्तित्वावर, सत्वावर, तत्वावर, महत्वावर, प्रभुत्वावर एक प्रश्नचिन्ह उभं करण्यात रोहित यशस्वी झालाय. किंवा या पक्षाला आता भवितव्य आहे की नाही असं वाटावं इतकं खच्चीकरण या पक्षाचं मीडियाच्या माध्यमातून आणि सातत्याने नित्य अशा त्याच्या तोफांच्या भडीमारांनी, आरोपांच्या भडीमारांनी करण्यात तो यशस्वी झालाय. परिणाम काय होतोय? मला स्वतःला असं दिसतंय की सुनेत्रा वहिनींबद्दल मला आदर आहे. अजितदादांच्या पत्नी आहेत, त्यामुळे आपल्या वहिनी आहेत. तरी देखील राजकीय दृष्ट्या, प्रशासकीय दृष्ट्या IAS ऑफिसरच्या मदतीने कारभार चालवता येतो. पण राजकारणामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे काही मास लीडर नाहीत. भुजबळ मास लीडर आहेत, पण त्यांचा मास बेस तुम्हीच काढून घेतलेत. मुंडे पण केवळ जातीचा म्हणून एक ओबीसीचा मास बेस आहे, पण ही इज नॉट ए ह्यूज मास लीडर नाही येते. त्यामुळे आता मला संकटात दिसत आहेत सुनेत्रा देवी. प्रशासकीय पातळीवर त्या फेल आहेत असं दिसणार नाही, कारण IAS सांभाळून घेते. पण राजकीय पातळीवर त्यांचा पराभव रोहितच्या या व्यूहरचनेत मला दिसतोय. आणि पुढल्या काळात मला आश्चर्य वाटणार नाही, तो मोठ्या प्रमाणावर अजितदादांचा पक्ष तुटला, सुनेत्रा वहिनींचा पक्ष तुटला आणि शरद पवारांकडे गेला, त्यांना विरोधात जायचंय त्यांना, आणि बाकीचे भाजपकडे गेले. आणि भाजप बघा तटस्थ आहे जाणीवपूर्वक. याचं कारण त्यांना यांचं काय व्हायचं ते होऊ दे, झाल्यावर बघू अशी त्यांची भूमिका. धन्यवाद.